नाशिकमध्ये गाडगे महाराज पुलाजवळच्या पुरामध्ये वाहून जात असलेल्या कारला बाहेर काढण्यात अखेरीस यश मिळालेलं आहे। स्थानिकांच्या मदतीनं ही गाडी बाहेर काढण्यात आली। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत। प्रांजल, किती तास हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं आणि कुणाच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात यश मिळालंय? ज्ञानदा, खरंच तर काल रात्रीपासून हा सर्व जो पाऊस सुरू आहे यामुळे खरी परिस्थिती उद्भवलेली नसून सर्व शहरातील गटारीचं पाणी, नाल्यांचं पाणी हे यामध्ये सर्व मिसळत आहे। त्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांना कुठली यावर कल्पना देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे अचानक हे पाणी वाढलं। यामुळे अनेकांच्या गाडी ज्या आहेत त्यामध्ये वाहून गेल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत। ही कार देखील, वॅगनर कार देखील गाडगे महाराजच्या पुलाखालून ही वाहून जात होती। त्या वाहन चालकाच्या मालकाला ही सर्व परिस्थिती त्यांनी बघितली। त्यांनी सर्व त्याच्या मित्रांना इथे गोळा केलं आणि अखेर दोरखंडाच्या सहाय्याने त्यांनी ही कार बाजूला घेतली। जवळपास अर्धा ते पाऊण तास त्यांचे सर्व प्रयत्न सुरू होते आणि ती कार काढण्यात त्यांना यश आलेलं आहे। अशाच प्रकारे अजून 2 कार ज्या आहेत त्या गाडगे महाराज पुलाजवळ वाहून जाणाऱ्या त्यांनी वाचवलेल्या आहेत। आणि या सर्व आता या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबत थोड्याच वेळात आता महापौरांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। आता तरी महापालिकेकडून ठोस पावलं उचलण्यात येतील आणि हा जो पावसाळी गटार योजनेमध्ये जो भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्यावर काहीतरी उपाययोजना केली जाईल अशी आशा आता बाळगूयात। ज्ञानदा। प्रांजल, धन्यवाद या माहितीबद्दल। आपण पुन्हा एकदा या दृश्यांच्या माध्यमातून पाहूया की कशा पद्धतीनं या वाहून जाणाऱ्या कारला बाहेर काढण्यात यश मिळालंय। नाशिकमध्ये कालपासूनच संततधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळते आहे। कोणती पूर्वसूचना न देता स्थानिकांना या परिसरामध्ये पाणी सोडण्यात आलं। पाण्याची पातळी जी आहे ती कमालीची वाढली होती आणि याचमुळे ही कार या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं कळतंय। परंतु पुरात वाहून जात असलेल्या कारला बाहेर काढण्यात यश मिळालंय।